चाकरमान्यांना जाताना त्रास होऊ नये, त्यांच्या वाहनांना वाहतूक कोंडीमध्ये सामना करावा लागू नये म्हणून, खड्ड्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण आज या ठिकाणी नवीन एक टेक्निक जी आपण नाशिक हायवेला वापरली, जिओ पॉलिमर टेक्नो पॅच अशा प्रकारचं ते मेथड आहे. आता तुम्ही जिथं उभे आहात ती 1 तासापूर्वी तो पॅच मारलेला आहे, खड्डा भरलेला आहे. आता त्याच्यातून गाड्या सुरू झालेल्या आहेत. तो एकदम म्हणजे M60चा RMCचा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे. याच्याने आपण एक करतोय. दुसरं जे रॅपिड क्विक, दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर M60, हा एक मेथड आहे, त्याच्याने आपण खड्डे भरतोय. तिसरं आहे DLC. आपण जे सर्व्हिस रोड बघितलं ना, तिथून येताना पळसपेच्या इथून, तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण DLCच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून ते पण एक RMCचंच एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिकाऊ आहे. आणि चौथं जे आहे, जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही अशा ठिकाणी प्रिकास्ट M60चे प्रिकास्ट पॅनल, म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे, ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतोय. त्यामुळे हे 4 प्रकारच्या मेथडमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डेमुक्त करण्याचा हा आपला आज प्रयत्न आहे आणि त्यावर पूर्णपणे ही टीम काम करते. याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी, PWD अधिकारी, MSRDCचे अधिकारी आणि आमचे एक SMC म्हणून आहे, त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे, त्यांनी सुहास मेहता आणि आमचा पोरगा तो सत्या, हे सगळे लोक त्याचं एक अगोदर स्टडी केला आहे. कुठे कुठे खड्डे किती आहेत, कुठले खड्डे कुठल्या मेथडनी भरायचे आहेत, कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत, हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे. मला वाटतं गणपतीपूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे. मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती उतरलेत, मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती आल्यामुळे आता एक आशा वाटते या सगळ्यांना. आंदोलनकर्ते देखील म्हटले आम्हाला आता आशा वाटते की मुख्यमंत्री स्वतः पाहायला आलेले आहेत चाकरमान्यांना किंवा बिलकुल. याच्यामध्ये गणपती म्हणून आपण याच्यावर डे नाईट आपण काम करू. शेवटी मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आहे आणि मी एक रस्त्यावरचा म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला माहीत आहे की यामध्ये आपल्याला जे काही चाकरमान्यांना त्रास होतो तो होऊ नये. मग आपल्याला मुंबई पुण्यावरून ट्रॅफिक डायव्हर्ट करावी लागते. आपला चाकण हा जो वाकण फाटा आहे, पाली वाकण, तिकडून आपल्याला पाठवायला लागते आणि एक ह्या रोडवर जो असलेला भार आहे तो कमी करण्यासाठी हे सर्व डिवाइड करायला लागतं. पण मला वाटतं या गणपतीपूर्वी बऱ्यापैकी या ठिकाणी अशा या मेथडमुळे आपण चाकरमान्यांना दिलासा देण्यामध्ये यश मिळेल. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्व टीमचे. वासियों के लिए क्या ये गणेशोत्सव धूमधाम से मनाया जाएगा, क्योंकि और ये सीएम खुद एक्शन मोड में आते दिख रहे हैं. देखिए ये जो कोकण हाईवे है मुंबई गोवा, ये बहुत सालों से इसका काम शुरू है. दुर्भाग्य से गडकरी साहब ने खुद भी इसमें बहुत ध्यान दिया. उन्होंने कॉन्ट्रैक्टर को लोन भी सैंक्शन करवा दिया, लेकिन कॉन्ट्रैक्टर जो है उसी की लापरवाही से कई कॉन्ट्रैक्टर अच्छे, उन्होंने अच्छा काम किया, जो गलत है उन्होंने गलत, और उनके वजह से भुगतान करना पड़ रहा है. इसलिए ये इस पे आज हम लोग यहाँ पर जो गणपति में तकलीफ ना हो हमारे कोकण वासियों को, गणेश भक्तों को, इसलिए एक 3-4 मेथड से हम लोग ये बढ़ रहे. एक जियो पॉलीमर टेक्नो पैच है, एक अपना M60 का जो हार्डनर है रैपिड एक्शन, उसको रैपिड एक्शन ने अभी देखा है ये तुरंत सेट हो जाता है. और तीसरा बात है प्रिकास्ट का, और चौथा है DLC का. तो इसमें हम कामयाब हो सकते हैं, क्योंकि आप सामने देखो ये जो गड्ढा है 1 घंटे पहले भरा है, अब इसमें ट्रैफिक शुरू हो गई है, यहाँ गड्ढे भर रहे हैं. तो ये केमिकल के और जो एडवांस टेक्नोलॉजी है इसमें इस्तेमाल की जा रही है. इसलिए मुझे विश्वास है
कि इसमें जरूर हमारी जो टीम है ये कामयाब हो जाएगी और गणेश भक्तों को ये गड्ढे मुक्त रास्ता जो है कोकण हाईवे ये मिलेगा। जितना कोशिश हम करेंगे गणपति की पहले इसको पूरा करने। इसका रिव्यू बार बार लिया जाएगा क्या टाइम टू टाइम, क्योंकि हमने देखा है कि खड्डे भरने के बाद फिर खड्डे हो जाते हैं और रिव्यू नहीं लिया जाता है। नहीं, इसलिए तो अभी पूरी टीम रिव्यू कर रही है इसको पूरी तरह। डिविजनल कमिश्नर, कलेक्टर या नेशनल हाईवे के अधिकारी है, पीडब्ल्यूडी है, MSRDC है, पूरे यहाँ के सब जो ऑफिसर है वो पूरे काम कर रहे हैं। CO है, इसका रिव्यू लेंगे और उसके साथ ही SMC की जो टीम है हमारी वो उसको भी हमने साथ में लिया है ताकि वो भी इनको सपोर्ट कर रही है। जैसे मुंबई नासिक जो है उस हाईवे पे अभी जो 8-8 घंटे लगते थे अभी 3.5 से 4 घंटे पे वो ट्रैवल टाइम आया है। और वैसे यहाँ पर भी हम कोशिश कर रहे हैं कि पूरी तरह ये हमारी गणेश भक्तों की यात्रा सुकर हो। कॉन्ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात चूक आहे, ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई अधिकारी आहेत खरं म्हणजे जे दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कठोर कारवाई केली जाईल आणि जे अधिकारी ज्या कॉन्ट्रॅक्टरकडून चांगलं काम करून घेण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये ज्यांनी लापरवाही केली आहे त्यांना देखील कारवाई करावी लागेल। कारण शेवटी हा लोकांचा त्रास आहे आणि म्हणून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। याच्यामध्ये जे चांगलं काम करतील त्यांचा सत्कार पण करू, जे चुकीचं काम करतील त्यांना कारवाई करू। यामुळे बिलकुल कुणालाही पाठीशी घालणार बिलकुल कारणच नाही, कठोर कारवाई केली जाईल। कारण शेवटी लोकांचा जो त्रास आहे, लोकांना जो होणारा या रस्त्यावरून खड्ड्यातून प्रवास करावा लागतो, अनेक ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। लँडचा जो काही प्रश्न आहे जो न्यायालयामध्ये सगळे विषय जे आहेत हे अनुषंगिक विषय हे सगळे त्याचा रिव्ह्यू घेऊन ते सोडवले जातील आणि याच्यामध्ये गडकरी साहेब स्वतः लक्ष घालून आहेत। त्यामुळे ते स्वतः या ठिकाणी या रस्त्यामध्ये जे जे काही अडचणी आहेत ते काही सर्व्हिस रोड पहिले डांबराचे करायचे होते ते आता त्यांनी कॉन्क्रीटचे करायच्या सूचना दिल्या। हा एक फरक झाला। आपले पीडब्ल्यूडीचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील याच्यावर व्हिजिट केली, आता देखील ते होते, आता ते सिंधुदुर्गात गेलेले आहेत। त्यामुळे हे सगळं जे आहे हे आपण सगळे टीम बनून काम करतोय। नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल आणि राज्य सरकारच्या ज्या काही अंगीकृत आपल्या संस्था आहेत या सगळ्यांना मी काम दिले। सर इसपे ऑपोजिशन लगातार कॉन्ट्रैक्ट को लेके लगातार आरोप लगा रही है। आदित्य ठाकरे कह रहे हैं कि सीएम कॉन्ट्रैक्ट मंत्री है, क्या कहेंगे इसको लेकर? हाँ सही बात है, क्योंकि कॉन्ट्रैक्ट सब उनके मातोश्री में साइन होते थे ना। पहले सब BMC के कॉन्ट्रैक्ट कहाँ साइन होते थे, वहां पर बैठक होती थी। अभी वो हड़बड़ा गए, सरकार बदल गई है तो कॉन्ट्रैक्टर कोई जाते नहीं वहां पर। तो कॉन्ट्रैक्ट का सबसे ज्यादा मालूमात जानकारी उनको है।